Satish Lotlikar, trustee of Indian Education Society. The new tower building that is being built here for the benefit of students. We are turning into a state university, and that is our plan to provide our students the most modern facilities that are available. This will be very much beneficial for imparting knowledge to the students, and it has been highly appreciated by one and all the facilities that we are setting up in our campus at Andhra Reclamation. Thank you. मी शैलेंद्र वामन घारसे, मानद सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी इंडियन एज्युकेशन सोसायटी. आज आपल्या बांद्रा रेक्लेमेशन येथील विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर रेक्लेमेशन कॅम्पसमध्ये युनिव्हर्सिटीची वास्तू निर्माण करण्याचा प्रकल्प आपण सुरू करत आहोत. मला खात्री आहे की इंडियन एज्युकेशन सोसायटी या फील्डमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपलं नाव कमवेल आणि एक अतिशय उत्कृष्ट विद्यापीठ निर्माण करेल. या विद्यापीठाच्या प्रकल्पाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आज चैत्र शुक्ल पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती आणि इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे 2 एप्रिल 2026. आज आमच्या संकल्पाप्रमाणे इथे एक 10 मजली इमारत ज्यांचं नाव माणिक लोटलीकर एज्युकेशन टॉवर, त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज प्रारंभ झाला. त्याचे अध्यक्ष आमचे मुंबईत नसल्याने उपाध्यक्षांनी त्यांची जागा घेऊन तळ मारून पूजा करून हे प्रसंग आज इकडे झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विनीत मिरकर. आज हनुमान जयंतीच्या दिवशी ह्या माणिकराव लोटलीकर एज्युकेशन टॉवर याचे भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि खरा आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. ह्या भूमिपूजनाद्वारे आमच्या IAS युनिव्हर्सिटीचा पण ही पायाभरणी आहे असं आम्ही समजू शकतो. आम्हाला ह्या युनिव्हर्सिटीसाठी आणि ह्या टॉवरसाठी हनुमंताचं बळ येऊ दे आणि त्या हनुमंताच्या बळाने आम्ही हा टॉवर लवकरात लवकर पूर्ण करून ही जी एज्युकेशन रूपी संजीवनी आमच्या सोसायटीमध्ये वृद्धिंगत करून आम्ही ह्या समाजाला मोठं करण्याचं एक व्रत घेतलेलं आहे ते आमच्याकडून पूर्ण होऊ दे याचीच आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.